ACS हॉस्पिटल सोलापूर येथे अवघ्या 9 महिन्यांच्या बाळावर PDA डिव्हाइस क्लोजर आणि लातूर येथील 91 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर TAVI ही अतिजटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। या दोन्ही शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी व डॉक्टर राहुल कारिमुंगी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या। 91 वर्षीय रुग्णाची हृदय झडप पायातील रक्तवाहिनी मार्गे बदलण्यात आली। रुग्णाची तब्येत अत्यंत गंभीर असूनही उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाला, तर 6 मिलीमीटर छिद्र असलेल्या केवळ 4 किलो वजनाच्या बाळावर 70% कमी खर्चात जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली। दरम्यान फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन हे प्रगत हृदय उपचार तंत्रज्ञानाचे प्रदर्शन ACS हॉस्पिटलतर्फे भैया चौकात सुरू असून सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। कंट्रोल करणारा भाग म्हणजे जी झडप आहे त्याला एओर्टिक वॉल म्हटलं जातं। ट्रान्स कॅथेटर म्हणजे कॅथेटरच्या मार्फत जे आपल्या पायाची रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनी मार्फत ते कॅथेटर म्हणजे पाईप घेऊन गेला जातो सोप्या शब्दात, आणि ते पाईपच्या मार्फत ती झडप चेंज केली जाते। ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा इम्प्लांटेशन, टॅवी किंवा टॅवर असं म्हटलं जातं त्याला। हृदयरोगतज्ञ ACS हॉस्पिटल आपण सर्वांचं आज स्वागत करतो। तर आज प्रेस कॉन्फरन्स बोलवायचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या 2 महिन्यात आपण असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, जे की लहान वयाच्या म्हणजे 9 महिन्याच्या बाळापासून ते 91 वर्षाच्या वृद्ध पेशंट असतात त्यांना पण हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेही सक्सेसफुली झालेलं आहे, यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। आणि त्या केसेसबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी आज हे प्रेस कॉन्फरन्स बोलवलं गेलं आहे। तर आपण पहिला केस म्हणजे टावी, हे गायकवाड गांधी सर बोलतील आता, त्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्या। नमस्कार। ACS हॉस्पिटलच्या माध्यमातून काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ह्या मागील आठवड्यामध्ये ACS हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या। त्याच्यामध्ये 9 महिन्याच्या नवजात बालकापासून ते 91 वर्षांच्या आजोबांपर्यंत हृदयाशी संदर्भात जे वेगवेगळे आजार त्यांना होते, काही लोकांना हृदयामध्ये छिद्र होतं लहान बाळामध्ये, आणि जे आजोबा होते त्यांच्या हृदयामधली जी एओर्टिक वॉल असते ती कॅल्शियममुळे खराब झालेली होती। तसेच काही कॅल्सिफाईड करोनरी केसेस होत्या की ज्याच्यामध्ये कॅल्सिफाईड ब्लॉक होते करोनरी आर्टरीजमध्ये, आणि पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळं जो त्रास होत होता महिलेला, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ACS हॉस्पिटलची हे आम्ही 4 डॉक्टरांची जी टीम आहे या टीमनी ह्या शस्त्रक्रियेचं योग्य प्लॅनिंग करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या ACS हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आल्या। ह्या शस्त्रक्रिया पूर्ण करताना पेशंटची सेफ्टी कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली। तसेच जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या माफक दरामध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांतर्फे झाला। या शस्त्रक्रिया ज्या पेशंट रुग्णांवरती झाले ते 4ही रुग्ण सध्या उत्तम कंडिशनमध्ये आहेत, त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत, आणि अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ACS हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या गोष्टीचं समाधान आम्ही 4ही कार्डिओलॉजिस्ट यांना आहे। थँक्यू।